हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या जी के लर्निंग या चॅनलवरती. तर आज आपण महाराष्ट्राचे सामान्य ज्ञान यातील आणखीन काही 10 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे तो बघूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे राहुरी. काय आहे? राहुरी. आणि हे कुठं आहे? तर हे आहे जिल्हा अहमदनगरमध्ये. ठीक आहे. आता क्वेश्चन सेकंडवाला, दुसरा प्रश्न. तर दुसरा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? सांगू शकताय तुम्ही? याचं उत्तर काय आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर काय आहे? 720 किलोमीटर. किती? 720 किलोमीटर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघूया. तर महाराष्ट्रातील कोणते शहर सुती चादरीसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते शहर सुती चादरीसाठी प्रसिद्ध आहे? कोणते सांगा बघू. याचं उत्तर आहे सोलापूर. सोलापूरच्या चादरी फेमस आहेत, माहिती आहे ना. तर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे खोपोली. कोणते? खोपोली जलविद्युत केंद्र, की जे रायगडमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे तो बघूया. तर जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे गोदावरी नदी. कोणती? गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6. काय आहे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. रंकाळा हा महाराष्ट्रातील सर्वात जुना तलाव कोठे आहे? रंकाळा हा महाराष्ट्रातील सर्वात जुना तलाव कोठे आहे?
सांगू शकाल तुम्ही कोठे आहे? तर याचं उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये हा सर्वात जुना रंकाळा नावाचा तलाव आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यात? चंद्रपूर जिल्ह्यात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर याचं उत्तर काय आहे? मुंबई विद्यापीठ. काय आहे? मुंबई विद्यापीठ. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर काय आहे? बघू आपण. सांगा बरं, तुम्ही सांगू शकता का? तर याचं उत्तर आहे जामसांडे. काय आहे? जामसांडे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. राधानगरी अभयारण्य कोठे आहे? राधानगरी अभयारण्य कोठे आहे? उत्तर आहे कोल्हापूर. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे 10 प्रश्न आहेत ते छान असे वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला वेळ असेल, अभ्यासातील काही वेळ थोडा या जनरल नॉलेजच्या प्रश्नासाठी, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नासाठी काढा आणि हे जे 10 प्रश्न आहेत ते एका वहीमध्ये छान लिहून घ्या. 2 ते 3 वेळा वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला ते आपोआप लक्षात राहत जाईल. एकदा सवय लागली की तुम्हाला ते पूर्ण 1-2 वेळा वाचलात तरी तुम्हाला समजेल.